आहेत तो त्यांच्या सोबतच आहे अजून आता 2 दिवसांनी फोन करतो तुम्हाला SMS करतो तो इकडे आले तर फोन तिकडे आपलं आता बहुजन बाकी सगळ्यांपासून गेले हो जिल्ह्याचा आढावा घेतील ना जिल्ह्याचा आढावा अहिल्यानगर म्हणजे हो ना काय आढावा घेतला आणि आता काय सूचना आहेत प्रशासनाला? नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः करून इगतपुरी असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर आहे, अशा 6-7 ठिकाणी आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. आणि आपण बघताय की इथे पाऊस सुरू आहे, हवाई सुरू आहे. रात्री 1 नंतर जास्त प्रभाव पावसाचा या ठिकाणी राहील आणि 300 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडेल असा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळी काळजी प्रशासनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेत आहोत. इथे जिल्हाधिकारी आहेत, इथे SP आहेत, इथे जिल्हा परिषदचे CO आहेत, प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, सगळेच अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आहेत. आणि आता आपण त्र्यंबकेश्वरच्या वर अगदी वरती डोंगरावर मेटघर किल्ला म्हणूनचा उल्लेख त्या ठिकाणी केला. तो 7 वाड्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी अगदी डोंगराच्या कपारीतच गावं आहेत आणि म्हणून इथे धोका जास्त असण्याची म्हणजे शक्यता या ठिकाणी आहे. इथेच जास्त प्रभाव पावसाचा दाखवला गेलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी वर आलेलो आहोत. ज्या गरोदर महिला असतील या भागामधल्या त्यांना आम्ही आधी शिफ्ट केलेलं आहे की ज्यांची डिलिव्हरी या 2-4-8 दिवसात होण्यासारखी आहे म्हणून त्यांना खाली हॉस्पिटलला त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट केलेलं आहे. आतासुद्धा एक वरची जी वाडी आहे तिथे सगळं पाणी मधून खूप जोरात वाहत आहे त्यांच्या घरांच्या मधून म्हणजे रस्त्यावरून आणि म्हणून त्या ठिकाणी धोका अधिक आहे. म्हणून आम्ही आता त्यांना थोड्या वेळामध्ये पूर्ण शिफ्ट करतोय. जवळपास 125 लोक त्या ठिकाणी असतील. 27-28 घरं आहेत. त्यांना खाली त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करतो आहे. बघू आता अजून 1 वाजायला वेळ आहे. किती पाऊस पडतो, काय अनुमान किती ठरतो का थोडं पट्टा इकडे तिकडे सरकला तर मग घासून निघून जाईल इथून, पण तर दुसरीकडे त्याचा परिणाम होऊ शकतो. मग नगर जिल्हा असेल, पालघर असेल, इकडेही ही शक्यता आहे. परंतु आता आम्ही सगळ्या अलर्ट मोडवर या ठिकाणी आहोत. आम्ही सगळी काळजी प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने सर्वजण आम्ही या ठिकाणी घेत आहोत. कुठली रिस्क आम्ही या ठिकाणी घेणार नाही. आपण बघितलं असेल खालीसुद्धा घोटीला, इगतपुरीला पोकलँड मशीन लावून आम्ही पाणी निघायची व्यवस्था त्या ठिकाणी थोड्या रात्री त्या ठिकाणी करत होतो. आता मी रात्रभर या ठिकाणी आहे. सगळे अधिकारी आमचे या ठिकाणी, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. पण लोकांना आम्ही सगळ्या दूर विनंती हीच केलेली आहे, आवाहन केलं की घराच्या बाहेर उद्या कोणी निघू नका. आता घराच्या बाहेर निघू नका. टुरिझम आणि टुरिस्ट या ठिकाणी आले होते त्यांना मी सगळ्यांना बहुतेक बाहेर काढलेलं आहे. इकडे दर्शनासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वरला गडावर त्या ठिकाणी सगळ्यांना बंदी केलेली आहे. 1-2 दिवस अजून आपल्याला सगळं पाळावे लागेल. जोपर्यंत रेड अलर्ट आहे तोपर्यंत कुणालाही इकडे आम्ही येण्यास बचाव केलेला आहे. पालघर आणि डहाणू त्या भागामध्ये देखील मुसळधारातलं काही बोलणं झालं का? तिकडे काय परिस्थिती? पालघरच्या कलेक्टर आहेत इंदुराणी, त्यांच्याशी 1 तासाभरापूर्वी मी त्या ठिकाणी बोललेलो आहे. तिथली परिस्थितीचं आहेच. वसई आहे, विरार आहे, पालघर आहे, इकडे तर खूपच जलमय वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की आज 400 मिलीमीटर पाऊस हा आज या ठिकाणी पडलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी वसई विरारमध्ये 350 पडलेला आहे मिलीमीटर, म्हणजे उच्चांक झालेला आहे पावसाचा. त्यामुळे निश्चित त्रास आहे, अडचणी आहेत. पण आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत. सगळे कर्मचारी, अधिकारी, NDRFची टीम तिथे आलेली आहे, SDRFची टीम त्या ठिकाणी आलेली आहे, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा, सगळेच हॉस्पिटल, डॉक्टर सगळे त्या ठिकाणी तयारीमध्ये आहेत. कुठे अजून फार कॅज्युअलिटी किंवा फार असं काही त्या ठिकाणी दिसत नाही आहे. एक धरण आहे आमचं जलसंपदा खात्याचं, त्यात 100 MCFT पाणी आहे त्याचं स्टोरेज. ते थोडं त्याची भिंतीची ते पिचिंग जी केलेली होती ते पिचिंग थोडं सटकलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम चाललेलं आहे. पण पावसामुळे जरा ते संथ गतीने आहे. खूप पाऊस त्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं त्याच्या एवढा तेवढा धोका नाही आहे. पण तशी आपल्याला रिस्क घ्यायची नाही. म्हणून आम्ही जवळपास 1000 लोकांना धरणाखालच्या त्यांना संध्याकाळपर्यंत शिफ्ट केलेलं आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी आम्ही हलवलेलं आहे. त्या धरण पालघरचे जवळचे धरण आहे. पण जे खाली ग्रामीण भाग आहे, खेडे आहेत. आता मला नाव नक्की आठवत नाही आहे. पण मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आता 1 तासाभरापूर्वी त्या ठिकाणी बोललो आहे. आमचे अधिकारी त्या ठिकाणी जवळपास मुक्कामी आहेत. डेप्युटी इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, कलेक्टरसुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आमचे डवले साहेब आहेत, सचिव, प्रधान सचिव, ते सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. मी सुद्धा आताच अर्धा तासापूर्वी त्याच्याशी बोललेलो आहे, गाडीमधूनच बोललेलो होतो. मला वाटतं काळजी
करण्यासारखं नाही आहे, पण कुठे रिस्क आम्ही घेत नाही आणि म्हणून 1000 लोकांना आम्ही तिथून सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मेटघरच्या या लोकांना आपण खाली नेमकं कसं मेटघरच्या लोकांना जे वरती 27 घरं आहेत तिथे 100-125 भर लोक आहेत, त्यांना आता आम्ही जीप बोलवलेले आहेत. त्या जीपकडे रस्ता आपण बघितला कसा आहे, तिथे गाडीसुद्धा नीट जात नाही, पण सगळी व्यवस्था आम्ही आता केलेली आहे. जीप येतील, 3-4 जीप येतील, त्याच्यामध्ये 10, 12, 15 काही लहान लहान मुलं पण त्यांना बसून घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना खाली सुरक्षित स्थळी हलवतो. ते पण इथे एवढा धोका नाही आहे. ते ती वाडी आहे ती थोडी अधिक धोकादायक वाटते, कारण तिथे पाणी अगदी डोंगराच्या अशा सरळ कपारीलाच सगळे गाव बसलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रायोरिटी दिलेली आहे. कारण तिथल्या गावचे सरपंच होते, ते 4 गावचे सरपंच वाड्यावरचे, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे धोका अधिक आहे, बाकी ठिकाणी थोडी परिस्थिती ठीक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रायोरिटी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.